अखेर चक्रीवादळ पुण्यामध्ये धडकलं। पुण्यामध्ये पावसाचा धुमाकूळ घालत आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, भिगवण या भागामध्ये संपूर्ण पूर आलेला आहे। रात्री अजिबात माणसांनो झोपू नका। अखेर चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकलं। शक्ती नावाचं चक्रीवादळ आज पुण्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये प्रवेश सुद्धा केलेला आहे। आता सर्वात मोठी बातमी येत आहे, बलाढ्य असं चक्रीवादळ मुंबई आणि पुण्याच्या दिशेने रवाना झालेलं आहे। या चक्रीवादळाचा ताशी वेग 120 ते 150 रुपये आहे 150 आहे। या 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यातील हे वादळ शिरलेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी, मध्यरात्री ही संकट आले असल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। अनेक क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय जास्त आहे। अनेक शहरांमध्ये बारामती सारख्या परिसरामध्ये ट्रॅक्टर सुद्धा वाहून गेला। हायवेच्या ह्याच्यावरती पाणी सुद्धा आलेलं आहे। नंतर अनेक इनोवा गाडी सुद्धा वाहून गेलेल्या आहे। त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास कोणत्याही महाराष्ट्रातल्या ह्याच्यामध्ये सावध झोपणं हे अतिशय गरजेचं आहे। अनेक महाराष्ट्र सरकारने अनेक अटी आणि नियम, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे चक्रीवादळ कधी येणार भरपूर दिवसापासून ही गोष्ट होती, पण हे अखेर चक्रीवादळ पुणे आणि मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे। आणि पुण्यासारख्या बारामती, इंदापूर, भिगवण यासारख्या ठिकाणी अक्षरशः हाहाकार माजलेला आहे। अनेक जो निरा कालवा आहे तो निरा कालवा सुद्धा फुटलेला आहे आणि संपूर्ण बारामतीच्या परिसरामध्ये अनेक शेतांमध्ये संपूर्ण पाणी आलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंचनामा सुद्धा आज केलेला अनेक गोष्टी मीडियामध्ये सुद्धा तुम्ही पाहिला असेल देखील। अनेक शेतामध्ये अनेक शेतकऱ्यांची जनावरे, अनेक शेतकऱ्यांची वाहने, नंतर अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। त्यामुळं आता सरकारने काही अटी आणि नियम सांगितलेले आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडणार आहे असं अंदाजपत्रक सांगणार आहे। आणि कोणकोणत्या ह्याच्यामध्ये चक्रीवादळ सुद्धा येणार आहे, कोणकोणत्या तालुक्यामध्ये प्रवेश करणार आहे, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं सर्वात मोठं संकट आलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। गेल्या 20 वर्षातील 50 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ हे असणार आहे। जवळजवळ बारामतीमध्ये 100 वर्षातला सगळ्यात जास्त पाऊस बारामतीत पडलेला आहे। त्यामुळे अनेक बारामतीतील शेतकऱ्यांनी बागायत शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्याचा पंचनामा देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी जे राज्याचे आणि जे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा सुद्धा करण्यासाठी सांगितलेत। अनेक शेतकऱ्याचे पंचनामा करण्याचं काम सुद्धा सुरू आहे। सातारामधील मान असेल, खटाव असेल, नंतर सांगली जिल्ह्यातील काही भाग असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग असेल, नंतर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर भाग असेल, नंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुके असतील। या तालुक्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। हे चक्रीवादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरले आहे। सगळ्यात मोठं शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्र दिशेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे। अनेक तासात महाविनाशकारी वादळ वारा सुटलेला आहे। जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने तुटून पाऊस पडणार आहे। गेल्या 8 दिवसापासून वादळ येणार अशी चर्चा होती। अखेर हे वादळ महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। कधी सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठा पाऊस पडू शकतो। हे चक्रीवादळ कधीही तुमच्या तालुक्यामध्ये येऊ शकतं, तुमच्या गावामध्ये येऊ शकतं, तुमच्या घराजवळ अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिला सुद्धा असू शकता। अनेक बारामतीमध्ये किती मोठा पाऊस पडला, किती नद्यांना पाणी आलं। तर आता कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। काशी जवळजवळ 220 किलोमीटर वेगाने हा अतिशय सर्वात मोठा पाऊस पडणार आहे आणि 120 किलोमीटर वेगाने वारं सुद्धा असणार आहे। अनेक घराचं पत्र उडवणार आहे, अनेक जनावर नुकसान होणार आहे, जनावरांचं सुद्धा। अनेक शेतकऱ्यांची वीज पडून मृत्यू देखील झाला आहे। महाराष्ट्रात जवळजवळ 27 शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कोणतेही विनाकारण काम नसताना, पाऊस चालू असताना घराच्या बाहेर पडायचं नाही। त्यामुळे विजेचा धोका तुम्हाला सुद्धा होऊ शकतो। हे सुद्धा अतिशय महत्वाचं
अनेक जण आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यावर सर्वात जास्त धोका असणार आहे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. आता पंजाबराव डग यांच्या अंदाजानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नंतर पाहायला गेलं तर मुंबई, ठाणे यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः धमाका सुद्धा झाले. अनेक झाडांचं सुद्धा नुकसान झाले, अनेक विजेचे खांब सुद्धा पडलेले आहेत, अनेक रस्त्यावरच्या हायवेवरचे वाहने सुद्धा वाहून गेलेले आहेत, अनेक कच्च्या घरांची पडझड देखील झाली आहे, अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेलेले आहेत, तर अनेक गाड्या वाहून सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे तुमचं कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टीचं पालन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करत आहोत. तर अनेक दिवसामध्ये जवळजवळ 3 ते 4 दिवसामधून आपल्या महाराष्ट्रातल्या परिसरामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाची भरपाई देखील आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याचे निर्देश देखील दिलेले आहेत. तर पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची नक्कीच नुकसान भरपाई लवकरच भेटेल अशी आशा आपण सर्व महाराष्ट्रातील नागरिक बाळगतील. तर संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन देखील संपूर्ण याच्या गोष्टीवर लक्ष देऊन आहे. त्यामुळं नक्की बघा. आता यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. यामध्ये गारपिटीचा देखील धोका असू शकतो आणि अति मुसळधार सुद्धा पाऊस पडलेला सुद्धा आहे आणि तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील पडू शकतो. आता अनेक किनारपट्टी भागामध्ये लाटांचा कर सुद्धा झालेला आहे. मुंबई ह्याच्यामध्ये जवळजवळ 70 मीटर उंच अशा लाटा सुद्धा वाहू लागल्यात. त्यामुळं मुंबईमधील नागरिकांना देखील जे मुंबईच्या किनारपट्टी असेल, जे गोरेगावची किनारपट्टी असेल, जे चौपाटी आहेत त्या चौपाट्याला नागरिकाला देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणीही त्या किनारपट्टीवर फिरायला जाऊ नको म्हणून असे प्रशासनाने सक्त सांगितलेले आहे. त्यामुळे कोणी किनारपट्टीवर जाऊ नये असा नियम देखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व प्रशासनाचं जे नियम अटी आणि नियमाचं पालन करायचं आहे. त्यामुळेच आपल्याला कोणताच धोका आहे. अनेक या ह्याच्यामध्ये विजेचा कडकडासह प्रचंड पाऊस होणार आहे. त्यामुळे वीज पडण्याचा धोका सुद्धा अतिशय आहे. त्यामुळे अनेक जनावरं दगावू सुद्धा शकतात. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 27 ते 28 लोकांचा वीज पडून मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळं जनावरं देखील अनेक प्रचंड मेलेले आहेत. त्यामुळे पाऊस वाढवून असताना कोणत्याही कारणाशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. त्यामुळे विजेचा धोका देखील अतिशय जास्त प्रमाणात असणार आहे. त्यामुळे पावसाचा प्रमाण देखील अतिशय जास्त असणार आहे. जवळजवळ बारामती जिल्ह्यातील 2 तालुक्यामध्ये 250 मिलीमीटर पावसाची 40 मिनिटांमध्ये नोंद झालेली आहे आणि यामध्ये वाऱ्याचा वेग देखील अतिशय जास्त असल्यामुळे आपल्या घराचं पत्र्याचं प्रॉपर नसेल तर ते प्रॉपर काम देखील करून घेणं अतिशय गरजेचं आहे. महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हवामान खात्याने आणि पंजाबराव डग यांनी सूचना देखील जारी केलेल्या आहेत. तुमच्या पिकाचं, तुमच्या गुराचं, शेतीचं रक्षण कसं करायचं, तुमच्या घराच्या बाबतीत काळजी कशी घ्यायची या संदर्भात संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या गावामध्ये तुमच्या घराजवळ वादळ येऊ शकतं, पाऊस येऊ शकतं आणि चांगल्या प्रकारे त्यामुळे सतर्क राहणं, तुमच्या मोबाईल चार्जिंग करून ठेवणं. तर तुम्हाला लाईट नसेल तर त्याच्या अगोदर पावसाचं वातावरण झालं असेल तर तुमचा मोबाईल चार्जिंग करून ठेवणं आणि जास्त विजांचा कडकडाट होत असेल तर तुमचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. हा झाला पहिला नियम. आता तुम्ही अनेक शेतामध्ये उन्हाळी पिकं लावला असेल तर उन्हाळ्यात पिकाचं रक्षण सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्याकडे कच्ची घरं असेल किंवा पत्र्याचे छप्पर असतील ते सुद्धा नादुरुस्त असतील तर ते दुरुस्त करून प्रॉपर त्याचं फिटिंग करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. नाहीतर तुमच्या घरावरचे पत्रे सुद्धा अतिशय वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे उडून जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा घराची दुरुस्ती करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहायला गेलं तर पाऊस सुरू असताना कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर अजिबात करू नका. मोबाईल सुद्धा वापरू नका. हे सुद्धा लक्षात आले की मोबाईल तुमचा चालू असेल त्यावेळेस कॉल आला तर जिथे वीज पडण्याची शक्यता दाट आहे असे सक्त निर्देश प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. तर तुमच्या मोबाईलच्या रेंजद्वारे
त्या लहरीद्वारे वीज खेचण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे शक्यतो पाऊस पडत असताना जो तुमचा मोबाईल आहे तो मोबाईल वापरणं शक्यतो टाळा, नाहीतर तुम्हाला मोबाईलच तुमच्या धोक्याकडे नेऊ शकतो। त्यामुळे आज सर्वात महत्वाचा निर्णय आहे तो तुमचा मोबाईल आहे। मोबाईल सुद्धा सुरक्षित स्विच ऑफ करून सुरक्षित ठिकाणी ठेवा। जास्त गरज पडत असेल तरच पावसामध्ये मोबाईलचा वापर करा, अन्यथा मोबाईलचा शक्यतो वापर टाळा। तुम्ही वापर टाळल्यास तुम्ही सुरक्षित राहू शकता। आता तुम्ही अनेक शेतकरी कामानिमित्त शेतात सुद्धा गेलेले असतात, त्यावेळी झाडाखाली शक्यतो उभा राहू नका। जर जास्त विजांचा कडकडाट होत असेल तर तुम्ही किनारपट्टीच्या भागामध्ये राहत असाल, तुमची कागदपत्र आहेत, ज्या घरामध्ये महत्वाची डॉक्युमेंट आहेत ते सुरक्षित ठिकाणी ठेवा। कारण किनारपट्टीच्या ह्याच्यामध्ये कधी भागामध्ये पाणी शिरण्याचं जास्त, आणि जे लोक पूरग्रस्त ठिकाणी राहत असतात तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा। त्या डॉक्युमेंटची तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ, मोबाईल असेल लॅपटॉप असेल अशा ठिकाणी पीडीएफ करून ठिकाणी नक्कीच ठेवा। तर हे चक्रीवादळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे। तुमच्या गावामध्ये, घराजवळ, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कधीही तुमचं हे चक्रीवादळ शिरू शकतं आणि अतिशय घातक प्रमाणाचा हा पाऊस आहे आणि तुमच्या शेतीचं नुकसान, घराचं नुकसान हे सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे त्याच्या अगोदर काळजी घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। जबरदस्त 2025 मध्ये सर्वात मोठे चक्रीवादळ, आतापर्यंत 100 वर्षात इतकं मोठं चक्रीवादळ कधीच आलेलं नाही। तर अनेक झाडे सुद्धा उन्मळून पडलेत, अनेक गाड्या सुद्धा वाहून गेलेत, अनेक मोठमोठ्या घरांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पाणी येऊ शकतं। अनेक ह्याच्यामध्ये प्रशासनानं अनेक जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। तुम्ही आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये धोका दिलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात धोका दिले आणि कोणत्या जिल्ह्याला धोका नाही याची संपूर्ण डिटेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत। आता कोणकोणत्या जिल्ह्याला धोका सगळ्यात जास्त धोका असणार आहे हे देखील तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत। त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। आता सगळ्यात महत्वाचा जिल्हा तो म्हणजे मुंबई। मुंबई हा किनारपट्टीचा जिल्हा असल्यामुळे इथे जास्तीत जास्त धोका असल्यामुळे जास्त रेड झोन मध्ये हा जिल्हा दिलेला आहे। दुसरा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग सुद्धा किनारपट्टी असल्यामुळे इथं वादळी वारा वाहण्याची दाट शक्यता आहे। पुढचा जिल्हा तो म्हणजे रायगड। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके केल्यामुळे इथं सुद्धा नुकसान होण्याचं जास्त शक्यता आहे। दुसरा जिल्हा तो म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला तर माहित आहे भरपूर प्रमाणात पाऊस पडत असतो, इथे सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे। दुसरा जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा रेड अलर्ट, नंतर पुणे, सातारा, बुलढाणा, जालना, ठाणे हे जिल्हे रेड झोन मध्ये आहेत। या ह्याच्यामध्ये कधीही भयंकर वारा, पाऊस, गारपीट आणि अति प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे। आता येलो अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये देखील दिलाय हे देखील तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष ठेवून बघायचा आहे। येलो अलर्ट दिल्यास तो जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंतर जे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे या जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं जे हवामान विभाग आहे, हवामान विभागाद्वारे अंदाज वर्तवण्यात आलाय। नंतर दुसरे पंजाब राउटर यांनी देखील अंदाज वर्तवण्यात आलाय। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरं पाहिलं गेलं तर जळगाव, जालगा, धुळे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। जो दुसरं पाहिलं गेलं तर जो नागपूरचा भाग आहे त्या नागपूर भागामध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। नंतर पाहायला गेलं तर नाशिक या भागात सुद्धा अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसरं पाहिलं गेलं तर अतिशय जास्त पडण्याचा जिल्हा म्हणजे मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या भागात रेड अलर्ट दिलेला आहे। तर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असतील, सर्व नागरिकांनी असतील, सर्व आपला मोबाईल चार्जिंग करून ठेवणे। दुसरं पाहिलं गेलं तर सुरक्षित व्यवस्थित राहणे। जे लोक पूरग्रस्त भागात राहतात त्यांनी व्यवस्थित सतर्क राहणे, या सर्व गोष्टींची प्रशासनाने काळजी घेण्याचा निर्देश संपूर्ण नागरिकांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहून संध्याकाळी देखील सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त महाराष्ट्रातील नागरिकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की एका तुमच्या शेअरने जास्तीत जास्त एखाद्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो, एखाद्याचा जीव वाचू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुनकर या युट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रकारचे दररोज तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।